Hello student, today we have to discuss the next topic of chemistry is a chemical thermodynamics and energetic. ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला एमसीक्यू विचारतात 2 मार्काला न्यूमेरिकल म्हणजे प्रॉब्लेम जे काय आहेत ते 2 मार्कसाठी राहतील आणि 1 ते 2 मार्काची थेअरी. म्हणजे हा टॉपिक इम्पॉर्टंट कसा आहे सीईटीच्या दृष्टीने की याच्यात 3 ते 4 मार्कासाठी तुम्हाला सीईटी साठी हा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मिनिमम 3 मार्कचे क्वेश्चन येणार आहे, मॅक्सिमम 4 मार्कचे क्वेश्चन येणार आहे. ओके, तर या टॉपिकचा आपण रिव्हिजन घेऊ. एकदम स्पीड अप मध्ये मी घेतोय. ओके, तर या टॉपिक मधल्या मेन जे काही टॉपिक्स आहेत त्यात काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. What is meant by extensive property? A property of system whose magnitude depends upon the amount of matter present in the system. Okay, म्हणजे काय? The property of system which depends upon amount of matter is called extensive property. म्हणजे काय? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे जी प्रॉपर्टी मध्ये तुमचं अमाउंट ऑफ मॅटर म्हणजे किती मॅटर आहे याच्यावरती डिपेंडन्सी राहील. एक्झाम्पल काय देता येईल याचं? मास. नेक्स्ट एक्झाम्पल व्हॉल्यूम. नेक्स्ट एक्झाम्पल एनर्जी. ओके, सेम लाइकवाइज नेक्स्ट कुठला पॉइंट झाला तर तो झाला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्हॉट इज मीन बाय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? म्हणजे याचा रिव्हर्स राहणार. अ प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम हुज मॅग्निट्यूड नॉट डिपेंड अपॉन द अमाउंट ऑफ मॅटर. म्हणजे सिस्टीमची प्रॉपर्टी आहे नॉट डिपेंड, magnitude not depends upon amount of matter is called intensive property. आता intensive property काय असू शकते? मग पहिला डेन्सिटी, नेक्स्ट टेम्परेचर, नेक्स्ट काय ना विस्कोसिटी. ओके, म्हणजे या कुठल्या प्रॉपर्टीज झाल्या की ह्या प्रॉपर्टी तुमच्या त्या अमाऊंट वरती डिपेंड नाही. म्हणजे आपण काय म्हणतो, सिंपल एक एक्झाम्पल द्यायचं जर का म्हणलं तर 1 लिटर पाणी आहे. 1 लिटर पाणी म्हणजे तुमचं त्याचं व्हॉल्यूम झालं 1 लिटर आहे, म्हणजेच तो मोजला जातो. ते झाली काय? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे तुम्हाला ते मॅटर वरती डिपेंड आहे. पण 1 लिटर पाण्याची पण डेन्सिटी सेम राहणार आहे आणि 1 ml पाण्याची पण डेन्सिटी सेम राहणार आहे. म्हणजे डेन्सिटी हा कसा आहे त्या मॅटरवरती, म्हणजे त्याच्यात किती मॉलिक्युल्स वगैरे त्यावरती तुमचं डिपेंडन्सी नाही आहे. ओके, हे झालं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट टर्म आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स है नंबर ऑफ स्टेटमेंट है. फर्स्ट स्टेटमेंट काय? द टोटल एनर्जी ऑफ एन आइसोलेटेड सिस्टम इज कांस्टेंट. द टोटल एनर्जी ऑफ एन आइसोलेटेड सिस्टम इज constant. Second statement काय आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? the energy can be converted one form into another form. Okay, but it cannot be created or destroyed. म्हणजे काय? energy converted into
एनर्जी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू other form but not created or destroyed. ओके, म्हणजे destroyed म्हणजे काय की एनर्जी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म बट नॉट बी क्रिएटेड और डिस्ट्रॉयड. थर्ड काय, total quantity of energy in universe is same. Energy of universe is constant. Okay. Fourth statement of first law of thermodynamics काय, whenever the quantity of energy of one kind is disappear, same and equal same amount of new form of energy appear. When one form of energy is disappear, same amount of energy in another form is appeared. हे चार स्टेटमेंट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. या प्रत्येक स्टेटमेंट मध्ये एकच सांगितलेले आहे की एनर्जी एकतर कुठल्याही युनिव्हर्सल मध्ये एनर्जी सेम राहते, ती कन्वर्ट करू शकतो आपण एक फॉर्म पासून अनदर फॉर्म मध्ये, बट ही क्रिएट नाही करता येत किंवा डिस्ट्रॉय करू शकत नाही आपण. एक फॉर्मची एनर्जी जर का संपली तर इक्वल अँड सेम अमाउंट ऑफ एनर्जी अदर फॉर्म मध्ये तयार होते. ओके, हा झाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता काय आपण फॉर्म्युले बघू. वर्क डन. ओके, what is the work done? W is equal to P(E(x) into the bracket V2 minus V1. P(E(x) म्हणजे काय झालं, एक्सटर्नल प्रेशर. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला आहे आपला मॅक्सिमम वर्क डन. मॅक्सिमम वर्क डन. आता मॅक्सिमम वर्क डन मध्ये दोन फॉर्म्युले. पहिला W max is equal to minus 2.303 N P N RT log of 10 V2 by V1. हा पहिला फॉर्म्युला डिपेंड्स अपॉन द वॉल्यूम. वॉल्यूम वरती डिपेंड जर का असेल तर हा फॉर्म्युला आहे. W max is equal to minus 2.303 NTR log of 10 V2 divided by V1. आता नेक्स्ट फॉर्म्युला काय, R W max is equal to minus 2.303 N R T log of 10 P1 upon P2. हा दुसरा फॉर्म्युला म्हणजे डिपेंड्स अपॉन द प्रेशर. आता नेक्स्ट काय तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये आपण काय पाहिलं, डेल्टा U
इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. ओके, आता याच्यात वेगवेगळ्या कंडिशनसाठी हा कसा कन्वर्ट होईल. ओके, फर्स्ट आहे आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय असतं, सिंपल. ओके, डेल्टा यू इज इक्वल टू 0 म्हणजे काय कन्वर्ट होईल, क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू और डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. ओके, नेक्स्ट काय येणार आहे, एडियाबॅटिक प्रोसेस. एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय असतं, क्यू इज इक्वल टू 0. मग हा काय होईल, डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू. ओके, नेक्स्ट काय, सी आयसोचारिक प्रोसेस. ओके, आयसोचारिक प्रोसेस मध्ये काय असतंय, सिंपल. डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 किंवा डब्ल्यू इज इक्वल टू 0 म्हणजे व्हॉल्यूम 0 जर का असेल तर वर्क डन 0 होणार. तर त्याच्यात काय ना, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. ओके, इज इक्वल टू डिनोटेड एज क्यू व्ही फॉर कॉन्स्टंट वॉल्यूम. नेक्स्ट आहे, नेक्स्ट फॉर आयसोबारिक प्रोसेस. ओके, आयसोबारिक प्रोसेस मध्ये काय असतं, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही. यालाच आपण रिअरेंज केलं तर क्यू पी मायनस पी डेल्टा व्ही. आता परत आपण हाच फॉर्म्युला क्यू पी साठी लिहू शकतो, और क्यू पी इज इक्वल टू डब्ल्यू प्लस पी डेल्टा व्ही. नेक्स्ट टर्म काय आता, एंथैल्पी ऑफ अ सिस्टम. आता एंथैल्पी ऑफ सिस्टम ही टर्म कशी आपण रिप्रेझेंट करू शकतो, तर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. ओके, यावरती फक्त न्यूमेरिकल येणार आहे, त्यामुळे हे कसं डिराइव वगैरे त्याची काही गरज नाही, तुम्हाला डायरेक्टली लक्षात ठेवायचं. एंथैल्पी ऑफ सिस्टम डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. आता नेक्स्ट टर्म आहे आपल्याला यातली, नेक्स्ट टर्म आहे हेस लॉ. आता हेस लॉ काय स्टेटमेंट देतोय, कारण हेस लॉ मधलं स्टेटमेंट काय, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा एच वन प्लस डेल्टा एच टू प्लस डेल्टा एच थ्री प्लस सो ऑन. म्हणजे काय, इट्स स्टेट दॅट चेंज इन एंथैल्पी फॉर अ reaction of the same whether the reaction is take place in one or different. म्हणजे एखादी रिएक्शन टेक प्लेस झाली जर का असेल तर चेंज इन एंथैल्पी ही काय सेम राहणार आहे, भले ती एक स्टेप मधली जी जर का प्रोसेस झाली जर का असेल ती रिएक्शन, तर एक स्टेप मध्ये किंवा सेम रिएक्शन मल्टिपल स्टेप मध्ये जर का स्टेप्स मध्ये जर का झाली जर का असेल तरी पण. आता यासाठी एक एक्झाम्पल घेऊ आपण, ए बी आणि सी रिएक्शन काय आहे, ए टू सी ही फायनल रिएक्शन आहे, पण ती दोन कंडिशन मध्ये होती. पहिली कंडिशन डायरेक्ट ए टू सी जर का झाली तर त्याचं चेंज इन एंथैल्पी आहे डेल्टा एच वन. ओके, नेक्स्ट काय कंडिशन, ए टू बी झाली रिएक्शन पहिली, त्याचं डेल्टा एच टू आहे, आणि बी टू सी झाली त्याचं डेल्टा
H3 आहे. तर हेच लॉ काय सांगतोय की डेल्टा H1 इज इक्वल टू डेल्टा H2 प्लस डेल्टा H3 म्हणजे चेंज इन एंथैल्पी फॉर एनी रिएक्शन if it is done in one step or multiple step. म्हणजे एका स्टेप मध्ये झाली तर त्याची चेंज इन एंथैल्पी आहे डेल्टा H1 हा सेम राहणार आहे जर का ती मल्टिपल मध्ये झालेली जर का असेल तर. मग मल्टिपल म्हणजे काय A to B झालेली आहे B to C झालेली आहे. ह्या कंडिशन मधली जी काही चेंज इन एंथैल्पीचं टोटल आहे ती इज इक्वल टू चेंज इन एंथैल्पी ऑफ A to C. हा तुमच्याला हेस लॉ कन्सिडरेशन आहे. तर हेस लॉ मध्ये हे स्टेटमेंटचं तुम्ही न्यूमेरिकल कन्सिडरेशन हे करायचं आहे. ओके. नेक्स्ट पहिलं स्टेटमेंट काय, द स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ हीट इज ऑलवेज युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शनल असून हे कसं होणार आहे फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. म्हणजे फ्लो ऑफ हीट म्हणजे हीटचा फ्लो कसा होणार आहे हायर टेम्परेचर पासून लोअर टेम्परेचर पर्यंत होणार आहे. ओके. सेकंड स्टेटमेंट काय सांगते, हीट कॅनॉट बी completely converted into equivalent amount of work done. म्हणजे heat cannot completely converted into equal amount of work done. Okay, heat cannot be converted into equal amount of work done without producing permanent change, without producing permanent state change in system or surrounding, without producing permanent change in system or surrounding. ओके. म्हणजे हीट कॅनॉट बी कम्प्लीटली कन्वर्टेड इनटू इक्वल अमाउंट ऑफ वर्क डन. म्हणजे पूर्ण हीट ही इक्वल अमाउंट ऑफ वर्क डन मध्ये कधीच कन्वर्ट होणार नाही. तो काय करेल विदाउट प्रोड्युसिंग. म्हणजे असं होईल की चेंज इन सिस्टीम और सराउंडिंग, सराउंडिंग मध्ये किंवा सिस्टीम मध्ये त्याचे चेंजेस दिसतील आणि ते परमनंटली राहतील. ओके. नेक्स्ट थर्ड स्टेटमेंट काय सांगतं, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं थर्ड स्टेटमेंट, द मशीन नॉट हॅज बीन मेड दॅट अ युनिट ऑफ इफिशियन्सी. अ मशीन cannot made as unity of efficiency. म्हणजे इफिशियन्सी जी काय असते मशीनची ती एक आहे अशी मशीन तयार झालेली नाही. ओके. हे झाले सेकंड लॉ थर्मोडायनामिक्सचे तीन स्टेटमेंट. ओके. नेक्स्ट आता थिअरी. नेक्स्ट पॉइंट काय येईल याच्यातला या चॅप्टर मधला, गिब्स एनर्जी. नेक्स्ट पॉइंट येतो Gibbs energy and spontaneity. आता ह्या टॉपिकला चालू होण्याच्या अगोदर आपल्याला स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय ते पहिलं समजून घ्यावं लागलं. तर गिब्स एनर्जी आणि स्पॉन्टेनिटी या दोघांमधलं रिलेशन आपल्याला करायचं आहे. तर यासाठी पहिलं आपल्याला काय करावं लागणार आहे, spontaneous process. The spontaneous process is defined as a process that takes place its own without an external influence. Okay.
हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला काय करणार, स्पॉन्टेनियस प्रोसेस. स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय? द प्रोसेस that take place, the process that take place its own without influencing external फोर्स. म्हणजे काय, विदाउट एक्सटर्नल फोर्स जर का एखादी प्रोसेस टेक प्लेस होत, म्हणजे एखादी प्रोसेस होत जर का असेल तर तिला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतो. आता याचं एक्झाम्पल द्यायचं जर मी म्हणलं तर एकदम सिंपल एक्झाम्पल जे आपण डे टू डे लाईफ मध्ये पाहतो ते म्हणजे आईस अबोव 0 डिग्री सेल्सिअस काय होईल, तो मेल्ट व्हायला सुरुवात होतो. ओके, आणि वॉटर तयार होतो. म्हणजे आईस पासून वॉटर तयार होण्याची जी काही प्रोसेस आहे, ही प्रोसेस होताना तुम्हाला कुठलाच एक्सटर्नल फोर्स, विदाउट त्या एक्सटर्नल फोर्सने आपल्याला ती तयार होती, तर त्याला आपण काय म्हणतो की स्पॉन्टेनियस प्रोसेस. म्हणजे यामध्ये कुठल्याही एक्सटर्नल फोर्सची गरज पडत नाही आईस पासून वॉटर कन्व्हर्जन व्हायला. तो ऑटोमॅटिकली सराउंडिंग मधली हीट ऍब्सॉर्ब करतो आणि त्या ऍब्सॉर्ब केलेल्या हीट पासून तुम्हाला आईस पासून डायरेक्टली वॉटर तयार होतं. याला आपलं स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतो. हे स्पॉन्टेनियस प्रोसेसचं एकदम सिंपल एक्झाम्पल, आईस टू वॉटर. ओके, आता हे झालं स्पॉन्टेनियस प्रोसेसचं. आता स्पॉन्टेनियस प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला काय पाहिजे, गिब्स एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी. ओके, तर गिब्स एनर्जी कशाने आपण रिप्रेझेंट करतो? गिब्स एनर्जी रिप्रेझेंट करतो कॅपिटल जी ना. आपण याने गिब्स एनर्जी कन्वर्ट करतो. आता गिब्स एनर्जी म्हणजे काय की सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला काय सांगितलं होतं, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये काय हे की चेंज इन काय तर एन्थाल्पी. ओके, चेंज इन एन्थाल्पी काय आहे, डेल्टा एस, चेंज इन एन्थाल्पी. ओके, तर सेकंड लॉ काय म्हणतोय, सेकंड लॉ मध्ये काय पॉइंट ऑफ काय केलेलं आहे की चेंज इन एनी थर्मोडायनामिक प्रोसेस दॅट चेंजिंग एन्थाल्पी. तर चेंजिंग एन्थाल्पी ऑफ सिस्टीम काय असतं, चेंज इन एन्थाल्पी म्हणजे टोटल एन्थाल्पी चेंजेस काय असतं, इज इक्वल टू एन्थाल्पी चेंज इन सिस्टीम प्लस एन्थाल्पी चेंज इन सराउंडिंग. ओके, चेंज इन एन्थाल्पी टोटल इज इक्वल टू एन्थाल्पी चेंज इन सिस्टीम प्लस एन्थाल्पी चेंज इन सराउंडिंग. ओके, तर ही जी काय चेंज इन एन्थाल्पी जी काय आहे, ही स्पॉन्टेनियस प्रोसेस साठी जर का डिनोट करायची जर का म्हटली तर तुम्हाला त्याच्यात काय करावं लागेल की ती डिनोट करण्याला कुठंच काही मेन्शन केलेलं नव्हतं, म्हणून मग गिब्सने एक थेअरी इंट्रोड्यूस केली. ओके, टू एक्सप्रेस स्पॉन्टेनिटी इन टर्म्स ऑफ थर्मोडायनामिक्स प्रॉपर्टी सिस्टीम. ओके, म्हणजे ही जी काय आहे स्पॉन्टेनिटी हा जो काय पॉइंट आहे हा एक्सप्रेस करण्यासाठी, हा स्पॉन्टेनिटी पॉइंट एक्सप्रेस करण्यासाठी कशामध्ये, थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये, थर्मोडायनामिक सिस्टीम. स्पॉन्टेनिटी हा पार्ट थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी किंवा तो रिप्रेझेंट करण्यासाठी इन द टर्म्स ऑफ थर्मोडायनामिक सिस्टीम एक गिब्स या शास्त्रज्ञाने एक टर्म काढली आणि त्याला आपण म्हणतो गिब्स एनर्जी, आणि त्याला डिनोट कशाने केलं जातं, जी न. ओके, तर गिब्स एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे, गिब्स एनर्जी जी इज इक्वल टू एच मायनस टी एस. आता सिंपल, एच इज इक्वल टू काय, एन्थाल्पी.
ओके. आणि नेक्स्ट टर्म एस इज इक्वल टू काय, एंट्रॉपी. ओके. गिब्स एनर्जीसाठी जी इज इक्वल टू एच मायनस टी एस. ओके. याच्यात काय होतं, एन्थाल्पी आणि इकडं एंट्रॉपी. आता हेच जर का आपण गिब्स लॉ जर का आपण स्मॉल चेंज इन प्रोसेस मध्ये जर का डिफाइन करायचं जर का म्हणला तर डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. हा झाला तुमच्याला गिब्स लॉचा फॉर्म्युला. याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल विचारले जातील. हा इम्पॉर्टंट आहे न्यूमेरिकल साठी. हा नोट डाऊन करून ठेवा किंवा मग लक्षात ठेवा. याला काय डिरिव्हेशन वगैरे काय नाहीये. ओके. हा लक्षात ठेवायचं गिब्स एनर्जी साठी. आता आपण काही रिलेशन पाहू एंट्रॉपी आणि गिब्स एनर्जी मध्ये. ओके. मी एक चार्ट प्रिपेअर करतो. चार्ट बघा, तुम्हाला असं चार्ट भेटणार नाही दुसरीकडे. मी पर्सनली प्रिपेअर केलेला आहे. प्रोसेस, ओके, डेल्टा एस डेल्टा जी, बरोबर. आता हा डेल्टा एस काय, टोटल, कुठल्याही सिस्टीमचा किंवा सराउंडिंगचा नाही, मी टोटल घेतलेला आहे डेल्टा एस. ओके. पहिली प्रोसेस आहे स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस प्रोसेस. आता स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये काय होणार आहे, तर एस इज इक्वल टू एस ग्रेटर दॅन 0, पण जी काय राहणार आहे, लेस दॅन 0. आता नेक्स्ट प्रोसेस आहे नॉन स्पॉन्टेनियस. नॉन स्पॉन्टेनियस मध्ये वेगळं राहतंय. एस इज लेस दॅन 0 बट जी इज ग्रेटर दॅन 0. आणि तिसरी प्रोसेस आहे इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम प्रोसेस मध्ये दोन्ही पण इज इक्वल टू 0. डेल्टा एस टोटल इज इक्वल टू 0, डेल्टा जी इज इक्वल टू 0. म्हणजे हे झालं तुमचं टोटल डेल्टा एस आणि डेल्टा जी चा इन टर्म्स ऑफ स्पॉन्टेनियस प्रोसेस, नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आणि इक्विलिब्रियम प्रोसेस साठी हे स्टँडर्ड आहे की ग्रेटर दॅन 0, लेस दॅन 0 और इक्वल टू 0. सेम इकडे जर का असेल तर लेस दॅन 0, ग्रेटर दॅन 0, इक्वल टू 0. ओके. आता नेक्स्ट आणि फायनल टर्म राहिलेली फक्त. फायनल टर्म काय आहे या प्रोसेस या चॅप्टर मधली, थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. या टॉपिक मधला लास्टचा पॉइंट आहे थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतोय, इट स्टेट दॅट द एंट्रोपी ऑफ परफेक्टली ordered crystalline substance is zero at absolute zero temperature. It states that the entropy of perfect order crystalline substance, entropy of perfect order crystalline substance, perfect order crystalline substance is zero at absolute zero temperature. ओके. म्हणजे काय की S is equal to 0 at T is equal to 0. ओके. ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचरला तुमचं एंट्रोपी हे 0 असतं. आता याचं जर का एक एक्झाम्पल घ्यायचं जर का म्हटलं, ओके, एक एक्झाम्पल घेऊ आपण. पण यात कन्सिडर परफेक्ट ऑर्डर क्रिस्टलाइन हे महत्वाचं आहे. परफेक्ट ऑर्डर क्रिस्टलाइन साठी हे फक्त स्टेटमेंट आहे. ओके. तर आपण एक घेऊ अ सबस्टन्स, एक सबस्टन्स आहे जो H0 and T0 पासून
हीटिंग करायला आपण सुरुवात केलेली आहे फ्रॉम ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे 0 केल्विन टेम्परेचर पासून तो हीट केला अप टू द टेम्परेचर T, up to the temperature T. The entropy म्हणजे entropy increase is equal to डेल्टा एस काय होईल नवीन तर पहिला चेंज इन एंट्रोपी तर फायनल एंट्रोपी मायनस ॲब्सोल्यूट झिरोची एंट्रोपी टी एस टी मायनस एस झिरो पण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की एस झिरो इज इक्वल टू झिरो ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर सो चेंज इन एंट्रोपी इज इक्वल टू फायनल एंट्रोपी ऑफ that system at temperature T. हे तुमचं स्टेटमेंट झालं थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, तर ह्या टॉपिक मधले हे काय महत्त्वाचे काही टर्म्स होते की जे आज आतापर्यंत आपण पाहिलेले. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण या टॉपिकचे MCQs आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके.